नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांना माहीत असेलच, श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थान महाराष्ट्रासोबतच भारतामध्ये पण प्रसिद्ध आहे. जो पण भक्त बाळूमामाच्या दरबारामध्ये जातो तो मनाने किती दुःखी असेल, काळजीमध्ये असेल, त्याची काळजी आणि दुःख दरबारामध्ये गेल्यानंतर संपून जातं. त्याच्या मनाला शांती मिळते आणि त्याचं मन प्रसन्न होतं. महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदमापूर गाव आहे आणि आदमापूरमध्ये श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थान आहे. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सर्वत्र हळदच हळद दिसेल. ज्या दिवशी अमावास्या असते त्या दिवशी आदमापूर येथे पाय ठेवायला जागा नसतो, एवढे भाविक त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. हजारो आणि लाखोंची गर्दी असते. सर्वत्र ढोलांचा आवाज, बाळूमामाची पालखी निघलेली असते आणि बाळूमामाच्या नावाने चांगभल हा जय जयकार सर्वत्र होत असतो. पण तुम्हाला माहीत असले पाहिजे, बाळूमामा महाराष्ट्रामधील ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्याने आपले रूप सोडले, आपली श्रद्धा सोडली. जो गरीब भक्त आदमापूर येथे येऊ शकत नाही तो महाराष्ट्रामधील ज्या ज्या ठिकाणी बाळूमामा गेले त्या त्या ठिकाणी मंदिरे आहेत, त्या मंदिरामध्ये जाऊन बाळूमामाचे दर्शन घेऊ शकतो आणि कपाळाला हळद लावून बाळूमामाला आपली काळजी आणि चिंता सांगू शकतो. दरबारामध्ये गेल्यानंतर भक्तांची सर्व काळजी आणि चिंता दूर होते. असे देवस्थान कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये शिवारे गाव आहे. या शिवारी गावामध्ये आहे. आज मी या गावामध्ये आलेलो आहे. बाळूमामाचे दर्शन मी अगोदर घेतलेलं आहे. बाळूमामाची हळद मी कपाळाला लावलेले आहे. दरबारामध्ये गेल्यानंतर माझ्या मनाला एकदम शांती मिळाली आणि मन एकदम प्रसन्न झालं. आता मी तुम्हाला बाळूमामाचे मंदिर दाखवणार, मंदिर परिसर दाखवणार आणि बाळूमामाचे दर्शन घडवून आणणार आहे. बाळूमामाची पालखी, ढोल, पादुका सर्व दाखवणार आहे. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळणार आहे. मित्रांनो, बाळूमामाच्या दरबारामध्ये मी आता प्रवेश केलेला आहे. तुम्ही बघू शकता बाळूमामाचं मंदिर कसं आहे. आपण सर्वप्रथम कासवाचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय शिवाय. बघा, बाळूमामाच्या दरबारामध्ये आल्यानंतर एकदम शांत आणि भक्तिमय वातावरण आहे. आणि समोर तुम्हाला ही मेंढराची एक मूर्ती दिसत असेल, त्या मूर्तीचे आपण दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा, मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि या ठिकाणी लाकडाचा साप आहे, बाळूमामाच्या पादुका आहेत. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि आतमध्ये बाळूमामाची मूर्ती आहे. या ठिकाणी ढोल आहेत. हे ढोल ज्यावेळी पालखी निघते त्यावेळी वाजवले जातात. ही पालखी पण तुम्हाला दाखवणार आहे. आपण सर्वप्रथम बाळूमामाचे दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा मित्रांनो, मी तुम्हाला मोबाईल आतमध्ये घालून दाखवतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बघा, बाळूमामाची मूर्ती आहे. साईडला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. ओम सांब सदाशिव, सांब सदाशिव. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही पण दर्शन घ्या. बाळूमामाच्या नावानं चांगभल. ओम सांब सदाशिव, ओम सांब सदाशिव. बाळूमामाच्या नावानं चांगभल. आपण दर्शन घेतलेलं आहे. आता मी बाळूमामाची पालखी दाखवतो तुम्हाला. सांब सदाशिव, सांब सदाशिव. ओम सांब सदाशिव. या ठिकाणी बाळूमामाची पालखी आहे. ही पालखी दर अमावास्याला निघते आणि लाखोमध्ये भाविक या ठिकाणी येतात. आणि बाळूमामाच्या मंदिराच्या साईडला आणखी एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पण आपण जाऊया. ओम सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. या ठिकाणी ते मंदिर आहे. ओम
सांब सदाशिव, सांब सदाशिव. ओम. बघा मित्रांनो, या ठिकाणी गणपती बाप्पा, श्री दत्त माऊली आणि बजरंग बलींच्या मूर्त्या आहेत. ओम नमः शिवाय. तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि. मित्रांनो दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. सांब सदाशिव, सांब सदाशिव. मित्रांनो, बाळूमामाचं आम्ही दर्शन घेतलं आणि या ठिकाणी आल्यानंतर मनाला एकदम शांती मिळाली. भक्त किती दुःखी असला, काळजीमध्ये असला, तर या ठिकाणी आल्यानंतर त्याची काळजी दुःख सर्व दूर होतं. कारण बाळूमामा भक्ताचे मनातील सर्व समजतात. या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं आणि मंदिरामध्ये भक्तिमय वातावरण आहे. सकाळी सकाळी एकदम शांतता आहे. भाविक या ठिकाणी येऊन भगवंताचे दर्शन पण घेत आहेत. आता आपण मंदिर परिसर बघूया. हा मंदिर परिसर कसा आहे बघा मित्रांनो. या ठिकाणी एक वडाचे झाड आहे. हे मंदिराच्या वरती गेलेले आहे. खूप जुने हे वडाचे झाड आहे. या ठिकाणी अमावास्याला भाविक दर्शन घेण्यासाठी लाईन लागतात आणि ह्या लाईनने आतमध्ये येऊन दर्शन घेतात. या ठिकाणी प्रसाद ग्रहण केला जातो. अन्न छात्रालय बघा मित्रांनो, भक्तिमय वातावरण आहे या ठिकाणी. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये शिवारे गावामध्ये असलेले बाळूमामाचे मंदिर दाखवले. मंदिर परिसर दाखवला. बाळूमामाची पालखी, ढोल, पादुका आणि लाकडाने बनलेला साप देखील दाखवला आणि बाळूमामाचे दर्शन देखील तुम्हाला घडवून आणले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि बाळूमामाचे दर्शन घेतल्यानंतर तुमच्या मनाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. हर हर महादेव.